तर फायनली आता आम्ही निघालोय संध्याकाळच्या आणि पाठी गेलंय समुद्राचं मोठी आहे. सो हा बीच व्ह्यू आहे आणि पाणी पण मोठं पाणी. इथे आपण चिकटपट्टी धागे दोरे सर्व बांधलेले आहेत ना आयुष्याचे. कसं वाटतं तुम्हाला? गारटलेलं मजबूत भाऊला सर्दी झाली. आमचे बंधू, कसं वाटतं तुम्हाला? पहिला तुमचा एक्सपिरियन्स आहे शूटचा, कसं वाटतं? आणि आपण झूममध्ये आता पाहू शकतो हे जे कपल आहेत त्याचे फोटोशूट चाललेलं आहे. तर फायनली आता आम्ही निघालोय संध्याकाळच्या शूटला, जे सेकंड सीझन शूट आहे. ऑलमोस्ट सर्व सामान घेतलं आहे रिक्षामध्ये. सकाळी बाईकवरती होतो, आता बघू शकतो आहे, सर्व गोष्टी आहेत. सोबत भाऊची रिक्षा आहे, पंकज आहे, दिनात आहे. किती वाजता शूट आहे आपलं? टायमिंग 4. ओके, 4चं टायमिंग आहे. आता वाजले 3:30, म्हणजे 4पर्यंत आम्हाला पूर्ण सेटअप लावायचं. सेटअपमध्ये भरपूर काही सामान आहे. मी तुम्हाला किती पिशव्या घेऊन आलो. बॅटरीची पण गडबड झाली आमची थोडी ना रे. हां, एक बॅटरी बोलली आम्हाला कितीला 500मध्ये रेंटमध्ये मिळेल. नंतर कळालं की बाबा ती लागणारच नाही डायरेक्ट कनेक्शन. मग तिला सपोर्ट करायला इन्व्हर्टर घ्यावा लागला आम्हाला. मग तशी सर्व गडबड झाली, ती स्टेप बाय स्टेप सांगतोच तुम्हाला. आणि आता जे सामान वगैरे घेतलं ते पण दाखवू उतरल्यावरती. आता जी गडबड आहे ती म्हणजे पोचण्याची. आणि आता आम्ही आहोत सन सिटी गार्डनच्या जवळपास. तिथून अंदाजे किती 15-20 मिनिटाचं अंतर असेल ना, साधारण 15 ते 20 मिनिटाचं अंतर असेल इथून. 4 किलोमीटर. सो सन सिटी गार्डन आहे माझ्या लेफ्टला. आणि अशा प्रकारे रिक्षाचा प्रवास आमचा चालू झाला आहे मस्तपैकी. भाऊ पण फर्स्ट टाईम येतोय. हां, आकाश येतोय मागून, अजून एक प्लेअर आमचा. आणि बाकी मग तुम्हाला पुढे पोहोचल्यावरती मी दाखवतोच. फायनली आम्ही पोहोचलो आहे बीचला. आहे एक पाठी, मग दाखवतो तुम्हाला. पाठी गेलंय समुद्राचं मोठी आहे. शूटसाठी सेटअपसाठी कोणती जागा योग्य आहे, म्हणजे अगदीच वाराही नको आहे, पाणीही नको आहे. कुठे आम्हाला स्टँड लावता येईल आणि कुठे जागा प्रॉपर आहे. सेटअप झाल्यावर आमच्या दादा तिथे ते जे पडदे आहेत ना ते उडणार, पण त्यासाठी आपण चिकटपट्टी धागे दोरे सर्व बांधलेले आहेत ना आयुष्याचे, ते पण आपल्याला तिकडे बांधायचं. ते बांधून आपण बघूया ना. घाबरून काय होतंय मित्रांनो, आयुष्यात कधी घाबरायचं नाही. घाबरलात ना की माणूस डगमगलो की वाट लागतो. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आम्ही आता सेटअप करतो, दाखवतो काय काय ते. निनाद कव्हर करेल. आणि मस्त पागोळ्यांचे पण ठसे उमटतात इकडे. बघू आता कसं काय. ही रिक्षा, आम्ही या रिक्षाने आलो. ठीक आहे. हां, हवा खूप सुटली आहे मजबूत. आमचे स्टँड दणाणणार आहेत. स्टँडला बांधून ठेवू. स्टँडला घाबरतो बोलायला. पुसून देऊ ना, लॉन्ड्रीमध्ये टाकू. पण ते हे नको. हे काय नको? अरे एकच स्टँड आहे, दुसरं कुठे आहे? आधी इथेच लाव्या पंकज, मग नंतर हळू पाहिजे तर पुढे घेऊन जाऊ. राहतोय का स्टिक बघू. परफेक्ट ना भाई. इथे राहणार, हे एवढं नाही होणार. मग पडदे पण आपले ते ह्याला आहेत ना, कसे तुला दाखवतो ना. वरती केलं ना आपण, कसे तर वर केलं ना बघ. जास्त हाईट नाही द्यायची आपल्याला. पहिल्यांदा आम्ही काय बोलतो त्याला सेटअप शूट करतोय. प्री वेडिंगचं. तुम्हाला कसं वाटतंय कॉन्सेप्ट शूट करतोय? काय मस्त वाटतंय. सर्व स्वतःच आम्ही करतोय. मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम, म्हणजे खरं सांगायला गेलो तर फर्स्ट टाइम फोटोग्राफर्स एवढा मोठा नाही म्हणताय ना, सेटअप लावतात.
शिव्या देऊ नको ना. बीप करते. हा पण मजा आहे, म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स आहे. नॉर्मल अजून कोण येत आहे? अजून आकाश येतोय, कपल येत आहेत. येणार आहे दीपक? ठीक आहे ना. नाही येणार तो. त्याला सांगतो हे बस एवढं का लावतोय तू? 3 2च लावूया ना. जास्त छोटा नाही होणार. घरी आपण 2च लावलो. हा 2 बस आहेत. 3 भरपूर जास्त मोठं आहे ना, आणि ते हे पण नाही राहणार. पडदे नाही राहणार. एवढं त्यांना कव्हर करणं मुश्किल होईल आपल्याला. आणि ते हे नाही ना, काय ते पट्टा नाही. आय मीन BTS घेतोयस ना तू आमच्या खतरनाक वाले BTS घे. खतरनाक. खूप सुंदर वाटतंय. आणि आज निखिलनी सांगितल्याप्रमाणे आत्ता आम्ही भुईगावमध्ये बीचवरती आलेलो आहोत एका शूटिंगसाठी. सो थोड्याच वेळात शूटिंग चालू होणार आहे. तरी त्याचं सेटअप निखिल आणि पंकज यांचं जोरदार काम चालू आहे सेटअपचं. सेटअप झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहताय की एवढा वारा असताना देखील ते फार सुंदर अशी तयारी चाललेली आहे. थोडासा त्रास देणार आहे वारा, पण तरी पण हार न मानता हे दोघं पण जिद्दीने उभं राहत आहेत. आणि आज माझं मनोगत निनाद घेतोय. पण फार सुंदर असं वातावरण आहे बीचमध्ये, आणि एक शांत आणि समाधान वाटतं असं इथे आल्यावरती. सो मी निखिल आणि त्यांचं पंकज आणि निनाद या तिघांचं पण आभार मानतो. आमचा सेट असा रेडी झालेला आहे. तुम्हाला दाखवतो सेट कसा रेडी झाला आहे. खूप असं छान सेट वाटतोय. खूप छान सेट आहे, पण ह्याला मेहनत किती लागली बनवताना. हा राहू दे, बेस्ट आहे. अरे ती लाईट वगैरे लागली ना मेरी मिची, तर ते दिसणार पण नाही. हवा एवढी आहे की आम्हाला तुम्ही बघू शकता सनसेट व्हायला चालू आहे. टाइमपास नको करू. आमचे मोठे बंधू, आमच्या आकाश बंधूचा फोन आलेला आहे. दिसतोय का बघ तिथे. निघालात किती वाजता? काय वाटतं तुम्ही? नवीन सेटअप सुंदर आता सेटअप आहे या ठिकाणी. हे मदत करा. आणि आम्ही आज आमच्या भावाला मदत करतो. आपण नंतर बोलूया. तुम्ही बघू शकता एवढं दगडी. अरे बंधू, कसं वाटतं तुम्हाला? पहिला तुमचा एक्सपिरियन्स आहे शूटचा, कसं वाटतंय? छान वाटतंय. हे बघा आमचे दुसरे बंधू. मेहंदीशिवाय काय भाऊ फळ नाही. हे तिसरे बंधू बघा काय करतात तिकडे. खडी शोधतात, खडी. मला असं वाटत असेल की हा खेकडे पकडतोय, पण तसं नाही आहे. हा तयारी करतोय. आपण पाहू शकतो इथे हा जो सेट उभा राहिला आहे तो सेट आहे. एक अतिशय सुंदर असं शूट होणार आहे. निखिलकडे बघताय तुम्ही, व्हिडिओ शूटचं काम तिथे चालू आहे. आपली रिक्षा आहे आणि त्याच्यामध्येच त्याचं कॅमेरा सेट करण्याचं काम चालू आहे. आणि आपण झूममध्ये आता पाहू शकतो हे जे कपल आहेत त्यांचे फोटोशूट चाललेलं आहे. या प्रकारे आमचे आकाश मोरे इकडे लाईटीचं काम करत आहेत. तुमची कॅमेरामॅन रेडी राहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हवेने त्रास दिला. तुम्ही बघू शकता हे आमचे कॅमेरे मैन कोणत्या परीने. आणि आमच्या अशा आकाश मोरे. काय सिनेरी वाटते बाबो. आकाश मोरे तुम्ही खतरनाक वाटतंय. आकाश इथे खाली बस, खाली बस.
शूट संपलं आहे आणि आम्ही घरी जातो आता. छान झालं शूट, मस्त एकदम. आता गाव पडलेलं आहे, रात्रीचे 7:30 झालेत आणि आम्ही घरी जातो. हे जे लोकेशन आहे खूप डेंजर लोकेशन आहे, खतरनाक लोकेशन. आणि इथे आम्ही एक हॉरर शॉर्ट फिल्मचं शूट करायचा विचार चालू होता. तो प्लॅनिंग आहे आमचा, करू आम्ही नक्की. करू पण एवढं आतमध्ये नाही करू शकत आम्ही, थोडंसं गावाच्या जवळ करू. तर आमच्यावर काय संकट आली तर पटापट पळतात रे. इकडे काय रात्रीचं danger आहे. काय आहे काय नाही काय माहिती नाही कोणाला, कसं चालतं कसं नाही चालतं. गाववाले स्वतः येत नाही तर हां सगळं बंद करून वाईट पोरं देत ना नाही. पोरं दिसत पण नाही तर. पुढे पण वाटतं गाव आहे. हो गाव आहे. सो म्हटलं होतं. फायनली शूट झालं आमचं सेकंडचं. कसं झालं काय झालं शूट झालं, कारण बीचमध्ये एकदम जबरदस्त वारा होता. आता सध्या आम्ही खाऊ गल्लीमध्ये वसईच्या ते पण बघून घ्या. हां अड्डा ते जरा खाणं पिणं करतो, ते पण आहे ते. आणि झाल्यानंतर बाकीचे अपडेट देतो कसं शूट झालं कसं नाही. अरे पण गोरा दिसतो एवढा एवढी लाईट